म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणीवारी या यूट्यूब चॅनलवरती। आज म्हणजे 25 तारीख जुलैची आणि आज एकादशी या आपली आषाढी एकादशी। आणि आषाढी एकादशी निमित्तच म्हणजे आपण चाललो आज कोलवाडी कोलवाडीमध्ये विठ्ठल मंदिराच्या इकडे, कारण तिकडे सप्तो भरलो जाता मोठो। आणि दिवस सकाळपासून भजना सुरू झाली असते। 1 वाजता त्यांची सर्व पूजा अर्चा होता। सकाळी अभिषेकनी होता, सकाळी मंडळी 10 वाजल्यापासून पूजा अर्चा होता, अभिषेकनी। त्यानंतर म्हणजे 1 वाजल्यापासून भजनाला सुरुवात होता। तर आता संध्याकाळची 5:30 वाजलेली आहेत आणि आपण चाललो तिकडेच कोलवाडीमध्ये। आपलो भजनाचा नंबर आहे, वरचे पुजारी आहेत आपल्या अगोदर आणि 6वा नंबर आपला ते खालची पुजारीवाडी आणि वरची पुजारीवाडीचं 5वा। आता बहुतेक नंबर इलोसच जवळ आहे, त्यामुळे आपण निघता इकडनं। तर आजची व्हिडिओ तीच होणार आपल्या आषाढी एकादशी निमित्त आपण कोलवाडी विठ्ठल मंदिरातली आपण व्हिडिओ करणार आहोत। हवे म्हणजे तिकडचं मंदिर जाऊया, तुमका दाखवूया सजावटनी। म्हणजे इकडनं निघूया क्या बाप लवकर योग सांग। म्हणजे पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे संध्याकाळचं वातावरण दाखवते तुमचं पावसाच्या दिवसातला। असं कसा हिरवागार झालेला सगळीकडे आहे। खालचू गिरी आहे, पुजारीवाडीचा रोड आहे। ते घरा एक नंबर वाटता सपोर्टी कोण नाव काय तिचा मला नाही माहिती। वंश हा इकडनं पण्याक म्हणून आणूसाठी गेलं आपलं। एका घेऊन डायरेक्ट आपण देवळात निघणार आहोत। पण म्हणजे बारीक बारीक लागू सुरुवात झालेली आहे आणि तिकडे काय प्रश्नच नाही, कारण सर्वकडे पत्रे आहेत आपली चारी बाजूला देवळाच्या आजूबाजूला। तिथे काय प्रश्नच नाही, आमचं पनो येता। म्हणजे आपल्या कोकणात वारकरी परंपरेक भरपूर महत्त्व दिलं जातं। तर म्हणजे या मंदिराबद्दल सांगूचा झाला तर दरवर्षी मंडळी एकादशी निमित्त मोठ्या उत्साहान मंडळी सप्तो साजरो केलो जाता। एकादशी म्हणजे केवळ मंडळी उपवास नाही, तर भक्ती, नामस्मरण आणि मनशुद्धीचा दिवस आहे। अनेक ठिकाणी आणि या ठिकाणी सुद्धा दिवस रात्र भजन कीर्तन हरिनाम सप्ताह विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलं जातं। मंडळी वारकरी संप्रदायाची परंपरा आजही मंडळी तितक्याच श्रद्धेने इकडे जपली जातात। चला तर मग मंडळी आपण सुद्धा या भक्तिमय वातावरणाचा आज अनुभव घेऊया।
म्हणजे ज्यांचं भजन असतात ते ढोल ताशाच्या गजरात टाळ घेऊन नाचत मंदिराभोवती एक फेरी मारली जातात, त्यानंतरच मग भजनाक बसले जातं. तर म्हणजे मंदिराभोवती एक फेरी मारून झाल्यानंतर आता आपण डायरेक्ट भजनाक बसणार आहोत.